Here, Smart Center इनिशिएटिव्ह. स्मार्ट सेंटरकडून आपणास एक टॅली ई लर्निंग कंटेंट उपलब्ध करून देण्यात येत आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना तुम्हाला टॅली शिकवत असताना येणाऱ्या अडचणी येणार नाहीत. काही वेळा काय होतं, फॅकल्टी मिळते नाही मिळत, फॅकल्टी बिझी असले एके ठिकाणी, त्यामुळं आपल्या काही अडचणी येतात. आपण विद्यार्थ्यांना तितकं करेक्ट नॉलेज देण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. काही वेळा आपल्याकडं विद्यार्थी येतात पण फॅकल्टीची उपलब्धता नसते. या सगळ्याचा एक पर्याय म्हणून आपल्याकडं ई लर्निंग कंटेंट डिझाईन केलेलं आपण जर वापरलं तर त्याचा फायदा आपणास नक्की होऊ शकतो. ही आपली smcareer.com ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्ही जर पाहिलंत तर एक सेंटरसाठी एक लॉग इन आहे आणि एक स्टुडंटसाठी लॉग इन आहे. मी आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. ही साईट तर तुम्हाला आता समोर पाहायला मिळते. नवीन सेंटरला रजिस्टर करण्यासाठी इथून जॉईन स्मार्ट सेंटर SM करिअरवर क्लिक केलं की एक सेंटरसाठीचा जॉईनिंग फॉर्म ओपन होतो. इथं सेंटरनं आपली माहिती भरून घ्यावी. सेंटरनं माहिती भरून रजिस्टर केलं की सेंटर रजिस्टर होईल आणि ते ॲप्रूव्ह झाल्यानंतर म्हणजे ॲडमिनकडनं म्हणजे SM करिअर स्मार्ट सेंटरकडनं ॲप्रूव्ह झालं की तुम्हाला विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता येतील. आता सेंटरचं लॉग इन कसं असतं ते मी तुम्हाला इथं दाखवतो. त्यात काय काय असू शकतं, त्याच्यात काय आपण दिलेलं आहे ते आपण पाहूया. आता इथे एक वेगळं लॉग इन तयार केलेलं आहे, ज्याचा एक डेमो लॉग इन म्हणू आपण, की जे आपण इथं ओपन करूया. जेव्हा आपण लॉग इन ओपन करतो त्यावेळी आपल्याला लगेच इथं ही इन्फॉर्मेशन येते आणि इथं एनरोल स्टुडंटचं बटन येतं. त्याबरोबर वरतीही आपल्याला एनरोल स्टुडंटचं बटन पाहायला मिळतं. बाजूस स्टुडंट लिस्ट बटन आहे, सेंटर पेमेंट बटन आहे. आपण एनरोल स्टुडंटवरती क्लिक करू. एनरोल स्टुडंटवरती क्लिक केल्यावरती इथं आपल्याला स्टुडंटची इन्फॉर्मेशन भरायची आहे. म्हणजे स्टुडंट फर्स्ट नेम, स्टुडंट लास्ट नेम, स्टुडंटचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर, ईमेल ID आणि इथं टॅली सिलेक्ट करायचं कोर्स. त्याबरोबर स्टुडंटचा जो यूजर ID आणि पासवर्ड काय द्यायचा आहे तो सेंटरनं ठरवून इथं स्टुडंट रजिस्टर करायचा. रजिस्टर केलेले जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट इथं स्टुडंट लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथं दिसतं आपल्याला डेमो 1 स्टुडंट, डेमो 03 स्टुडंट, असे 3 स्टुडंट इथं एनरोल केलेले आहेत. त्याची लिस्ट ही आपण एनरोल केलेल्या स्टुडंटची लिस्ट पण आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. म्हणजे सेंटर लिस्ट डाउनलोड करून घेऊ शकते. इथं युजर स्टेटसमध्ये पेंडिंग आणि अप्रूव्ड असे 2 दिसतात. 2 ह्याला अप्रूव्ड आहेत आणि एक पेंडिंग आहे, सिलेक्ट कोर्स टॅली आहे. आत्ता फक्त कोर्स आपण टॅली प्रोव्हाइड केलेला आहे म्हणून आपण इथं टॅली प्रोव्हाइड देतोय. इथं पेंडिंग आहे म्हणजे हा स्टुडंट लॉग इन अजून करू नाही शकणार. हे 2 स्टुडंट लॉग इन करू शकतील. आपण आता लॉग आउट करूया. आपण आधी पेमेंटबद्दल समजून घेऊया. पेमेंटवरती आलो की आपल्याला पेमेंटची माहिती भरता येते. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट सपोज 1, मी एका स्टुडंटची सपोज ₹250 फी पे केलेली आहे. कशी केलेली आहे तर मी फोनपे थ्रू दिली आहे. फोनपेमध्ये काही UTR नंबर येतो. तो UTR नंबर सपोज असा काहीतरी एक UTR नंबर आहे, तो मी इथं घेतला. मी इथं कन्सिडर केलो डेमो 01 स्टुडंटसाठी म्हणून मी इथं देतो. सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर मी केलेले पेमेंटचे डिटेल्स मला इथं पाहायला मिळतील. पेंडिंग आणि इथे एडिट बटन येतं. मला नंतर लक्षात आलं की अरे मला 2 विद्यार्थ्यांचे भरायचे, मी एकच विद्यार्थ्याची फी भरलेली आहे. सो यू कॅन एडिट दिस डेटा अगेन. म्हणजे इथं एडिट बटनावरून तुम्ही हे परत एडिट करू शकता आणि अपडेट करू शकता. अपडेट केलं की मग जे काही अपडेटेड आहे असं इथं आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी ॲडमिनकडनं तुमचं पेमेंट कन्फर्मेशन होईल त्यावेळी मात्र तुम्हाला इथं एडिट बटन मिळणार नाही. इथं व्हेरीफाईड एवढंच इन्फॉर्मेशन येईल. म्हणजे तुमचं पेमेंट हे
व्हेरीफाईड झालेला आहे एवढी इन्फॉर्मेशन येईल. इथं एडिट बटन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हे झाले आपले स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म, स्टुडंट लिस्ट आणि सेंटर पेमेंट डिटेल्स. आपण एक स्टुडंटचं लॉग इन ही करून पाहूया, म्हणजे स्टुडंटसाठी काय आहे, कोर्स कसा आहे ह्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. मी इथं एक स्टुडंट घेतो जो मी आत्ता याच्यात एक तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यात ह्यानं मी लॉग इन करतो क्रेडेन्शियल टाकून. इथं मला सगळ्यात सुरुवातीला इथं काय येईल, इथं स्टार्ट लर्निंग आहे, तिथं एनरोल नाव असं बटन येईल. एनरोल केल्यानंतर हे स्टार्ट लर्निंग बटन येईल आणि हा टॅली प्राईमचा पूर्ण कोर्स जो आहे तो ओपन होईल. या कोर्समध्ये काय काय दिलेलं आहे, तर अकाउंटिंग बेसिक्स आहेत, कंपनी क्रिएशन्सची संदर्भात माहिती आहे, लेजर तयार करणे आहे, वाउचर एंट्री आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे आणि जी एस टी संदर्भात ही माहिती आहे. म्हणजे जी एस टीचा परिचय, सेटअप आणि व्यवहार. असाइनमेंट्स दिलेले आहेत पी डी एफमध्ये, ज्याचा उपयोग करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. स्क्रोल करून खाली आलात की तुम्हाला इथं दिसतं 3 पार्ट एकूण दिसतील, टॅली प्राईम बेसिक, इन्व्हेंटरी आणि जी एस टी. टॅली प्राईममध्ये आपल्याला हे व्हिडिओज पाहायला मिळतील, त्याच्या पुढं कंटेंट दिलेले आहेत. सपोज आपण कंपनी क्रिएशनचं किंवा लेजर आपण हे ओपन करूया, लेजर क्रिएट अल्टर डिलीट. इथं आपण जर क्लिक केलं तर हा लेसन सुरू होईल. या लेसनमध्ये आपल्याला लेजर क्रिएट अल्टर डिटेल्स हे दिलेले आहेत. व्यवसायातील प्रत्येक व्यवहाराचे प्रतिबिंब म्हणजे लेजर. चला आज शिकूया टॅली प्राईम मध्ये लेजर तयार करणे, चुकलेले लेजर दुरुस्त करणे आणि नको असलेले लेजर डिलीट करणे. सर्वप्रथम मी टॅली प्राईम ओपन, त्यावेळी आपण आता हा मी पुढे घेतला व्हिडिओ, त्या व्हिडिओ पुढे घेतल्यावरती आपल्याला हा इथं दिसतोय, पॉज करता येतोय, क्लोज करून आपल्याला मागे येता येतं. तसंच याच ह्याच्यामध्ये मी जर इथं अकाउंटबद्दल माहिती घ्यायची असेल तरी मी इथं अकाउंट्सबद्दल इन्फॉर्मेशन घेतोय, त्याबद्दलच्या इन्फॉर्मेशनसाठी एक पी डी एफ पण मला मिळते. व्हाउचर एंट्रीजवरती गेलो तर व्हाउचर एंट्रीजचे पी डी एफ असाइनमेंट सगळ्या मला मिळतील लास्टमध्ये 4ही व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर. तसंच इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं पूर्ण टॉपिक कव्हर केल्यानंतर आपल्याला असाइनमेंटची पी डी एफ एक इथं दिलेली आहे, ती डाउनलोड करून घेतली की आपल्याला त्या केलेल्या इन्व्हेंटरीचं जे काही आपण शिकलेलं आहे त्याचं प्रॅक्टिस करता येतं. जी एस टीमध्ये जी एस टी इंट्रोडक्शन आणि त्याच्या संदर्भात एक पी डी एफ प्रोव्हाइड केलेली आहे, मराठीतून आहे, तीही तुम्हाला जी एस टीबद्दल संपूर्ण माहिती देणारी उपयुक्त आहे. त्याचबरोबर या जी एस टीमध्ये यू आर डी परचेस, डेबिट क्रेडिट नोट, म्हणजे जे काही रिव्हर्स व्हाउचर्स घ्यायचे असतात किंवा इनव्हॉइस प्रिंटिंग आहे, या सगळ्याची जी एस टीमधली पण पूर्ण इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. त्यासोबत जी एस टी असाइनमेंटची पी डी एफ ही दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यास ही पी डी एफ घेऊन जे काही पाठ शिकलेलं आहे त्याचं प्रॅक्टिस करता येतं. इथं तुम्ही पाहिलं तर इन्व्हेंटरीचे 13, बेसिकचे 9 आणि ह्याचे 10 असे जर तुम्ही पाहिलेत तर साधारण 32 एक व्हिडिओ आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्या पूर्ण कोर्स त्याच्यामध्ये कव्हर होतो. ते जे सगळे पी डी एफ आहेत ते रिसोर्समध्ये पण उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे आपण तिथूनच डाउनलोड करायला पाहिजे असं नाही, इकडनं एकदा डाउनलोड करून घेतल्या, प्रिंट काढून ठेवल्या आणि जसं शिकत जाऊ त्याप्रमाणे त्याचं प्रॅक्टिस केलं की विद्यार्थी हा टॅलीमध्ये, टॅली प्राईम जी एस टीमध्ये चांगला परफेक्ट होतो. या पूर्ण ई लर्निंगचा त्याला भरपूर फायदा होतो. सेंटरची फॅकल्टी अडकून राहत नाही. सेंट्रलच्या फॅकल्टीनं फक्त बॅकअप सपोर्ट दिला, सफिशियंट होतं. अशा प्रकारचा आपण हा ई लर्निंग कंटेंट डेव्हलप केलेला आहे. तो तुम्हीही याचा फायदा घ्या आणि तुमच्या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना एक उत्तम प्रकारे लर्निंग कंटेंट प्रोव्हाइड करून त्याचा विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला दोघांसाठीही फायदा करून घ्या. थँक्यू.